मी माझ्या काही ऑफिसच्या कामानिमित्त ओडिसाला गेले होते आणि तिथे माझं काम चालू होतं आणि मला एका अनोळखी नंबरवरनं फोन आला. बऱ्याचदा अनोळखी नंबर असेल तर स्पॅम आहे कॉल किंवा रेडमध्ये मार्क होतं आणि त्याच्यामुळे फोन उचलत नाही मी बऱ्याचदा. पण मला एकाच नंबरवरनं साधारणतः 3-4 वेळा फोन आलाय. फोन आल्यानंतर मी फोन उचलला की एकच व्यक्ती जर 3-4 वेळा एकाच नंबरवरनं फोन करत असेल तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काय घडलं आहे किंवा काय इमर्जन्सी आहे असं. आणि फोन उचलल्यानंतर मला समोरून एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्या मुलाचा शाळेतून बाहेर निघताना ॲक्सिडेंट झालाय आणि त्याला या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे. आता त्याची ट्रीटमेंट सुरू करतात आणि त्याच्यासाठी एक साधारणतः एक 10 ते 12,000 रुपयाची आवश्यकता आहे. तर तेवढं डाउन पेमेंट करा आणि नशीब समजा की मी तिथे होतो म्हणून तुमच्या मुलाला वाचवलं, नाहीतर काय झालं असतं. आणि असं खूप त्यांनी हे केलं. मला थोडंसं गडबड वाटली कारण मी माझ्या घरी नव्हते. मी तर दुसऱ्या राज्यामध्ये होते. मग आता ते व्हेरिफाय कसं करायचं? आणि त्यावेळेला मग मी घरी फोन केला. आईशी बोलले की मुलगा शाळेत गेलाय का? तर आई म्हणाली, "हो, तो शाळेत गेलाय." मग मी शाळेमध्ये फोन केला. शाळेतले शिक्षक आणि जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं पहिले खात्री केली की मुलगा खरंच शाळेत आहे की कुठे आहे. आणि तेव्हा लक्षात आलं की जो आलेला मला फोन होता तो एक फ्रॉड कॉल होता आणि ज्याच्यामध्ये त्यांना फक्त माझ्याकडनं पैसे आणि या गोष्टी घ्यायच्या असतात. अशी घटना माझ्या बाबतीत झाली, पण त्यावेळेला मी अगदी शांत डोक्याने विचार करून सगळे जे काही घटना आहेत त्या थोड्याशा क्रॉस चेक केल्या आणि तिथून तो नंबर ब्लॉक करून दिला. पण असं बऱ्याचदा या ठिकाणी आपण घाबरून जातो, दचकून जातो की खरंच तर असं झालेलं असेल का? आणि मग आपण त्या गडबडीमध्ये काय करतो की पैसे पाठवून देतो किंवा एखादा ओ आला तर ओ शेअर करून देतो. असे बरेच वेगवेगळे स्कॅम्स घडत असतात.